आपण कुठं आलतो आयुष्य वेचून कुटुंब पोशिले हे आयुष्य वेचून कुटुंब पोशिले मला सांगा ज्या महात्म्याची चंद्रकांत महाराज यांची आज वर्ष श्राद्ध आहे वर्ष श्राद्ध आता लोक आता बऱ्याच ठिकाणी करत नाही वर्ष श्राद्ध करत नाही लोक म्हणजे काय ते पैसे घालवायचे त्यापेक्षा एखादं झिगाट लावायचं उभ्यानं मुतायचं वरून म्हणते नाही विद्वान घाल नाही बरं का ज्या व्यक्तीने ज्या घराण्याने आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध मी विद्वान समजतो महाराज असे भेटत नाही कुठं लोक म्हणतात काय उपयोग आहे आमच्यासाठी काय आपणला म्हणते आमच्यासाठी आता काय केलं ते सांगायचं बाबांना काय बोलायचं म्हणजे मी सांगतो वार्षिक ते गेले त्यापासून वार्षिक श्रद्धा वार्षिक भावना वार्षिक प्रेम वार्षिक ऐका बघा वार्षिक सुख वार्षिक भावना वार्षिक प्रेरणा या ठिकाणी आज महाराजांनी दिलेली का का त्याचं कारण आहे की बाकीचं विरगळत भटकत पडू नका मग तुकोबा आहे म्हणता ते माईक आहे याचा नाद करू नका रामदास महाराज गायक इरती माई की दुःखाची स्मृती नाही आधी अंती अवसानी काय होतं माहिती का तुकोबा आहे म्हणतात हो येरती माई की दुःखाची जनती आधी नाही अंती नाही अवसानी तुकोबा आहे म्हणतात माई के त्या भगवंताची प्राप्ती करा त्याला जवळ करा कुठवर आलतो मेला मेला म्हणून झाली रडायची घाई लावा तीन गावऱ्या पाणी ठेवा लवलाई काढला बाहेर घातली आंघोळ धुतला कोठे नाही
नेऊन ठेवला संशयानात तेथे. प्रत्येकाची अवस्था बर का, प्रत्येकाला ढळावा लागल. तुमची इच्छा नसेल तरी तुम्हाला जावा लागेल पंढरपूरला. त्याचे चेहरेच पडले बुवा. तुमची इच्छा नसेल तरी, तुमचे बँकेत असले तरी तुम्हाला निघावं लागेल. आपल्याला बघायला कोणी येतं माहिती का, येईल ती माहिती. आपल्याला पाहायला कधी येते जेव्हा म्हातारा खाटावर झोपत, त्याची वाचा बंद होती. ते फक्त बाबा जेवले का नाही, येता येता बाबाला सफरचंद आणायचे. तो बिस्किटचा पुढा आण ना बाई, तो मंजुळा बाई, तो बिस्किटचा पुढा आण. आपली शरीर प्रकृती बिघडते तेव्हा आपल्याला डायनिंग टेबलवर फळे दिसतात. हे चिकू, हे सफरचंद, हे द्राक्षे, हे मोसंबी, त्याची खायची लायकी नाही राहत. पोरांना थोडं शांत करा. मग ते म्हणतात आणणारे आता तुम्ही लय ऊत केला, तुम्हाला एखादच कळली नाही, तुमच्या गळ्यात माल नाही, वारी तर अजिबात समजलंच नाही निस्त. म्हणून निस्त तेव्हा तुम्हाला हे कळलं नाही, हे कळलं नाही, हे कळलं नाही, तेव्हा तुमचा मला आता तुमचे हे फळ म्हणजे कर्माचे फळ तुम्ही फक्त पहा, खाऊ हे कर्माचे फळ. म्हणून तुम्हाला सांगतो वारी करावा, लावा. मग काय होतं माहिती का, एक दिवस आपल्याला जावा लागलं. कोणा दिवशी यमयतील जाणून, कोणा दिवशी प्राण जातील घेऊन, कोणा दिवशी यमयतील संशयाचा आता नको 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 मंडळी जावंच लागलं. नसतं अपेक्षा नसताना ते करावं लागल नसताना. मग तेव्हा काय होतं माहिती का, तेव्हा तुळस पहिली व्यवसाय लागली. तुळस तुळस अहो हलकोय ना, ते का लय जड का, हलकोय नाही काय, बरं एवढं बारीक आहे, हलकोय ना काय का तुळस लोकांनी. तवा दोन बाबू सात काटके हात पाऊस गुलाल छटाक सुतळी राम नाम राम नाम. तुकोबार आहे म्हणतात त्या माहेमध्ये राहिली इरती माई की नाही आधी अंती अवसान. मग काय झालं माहितीये का, भगवंत त्याचं चिंतन केल्यानंतर भगवंताचं चिंतन करा, एकाला चिंतनामध्ये ठेवा. प्रमाणे का द्यावं वाटतं. एकच धरीला चित्ती आणि आम्ही रुक्माईचा पती, रुक्माईचा नाही म्हणायचा, आम्ही एकच धरीला चित्ती आणि आम्ही एकच धरीला. लांब गेल्या लांब लांब राहिलं ना आपलं पती. पती म्हणजे हा परमेश्वर आहे का बरं का, तो कसा आहे असो. पती म्हणजे पती एकच चिंतनामध्ये पाहिजे. तुम्ही देवाई गाऊ नका मोकार दगड देव उपास काय आता काय मोठं झालं त्या
नाशिकवरून त्या गंगातून उडल्या बाया निघतात चाली सप्तशृंगी भाऊ. मग चाली कोणच्या करड्यातून चाली का कोणी ऊस खात चाली काही खरं नाही. तुम्हाला एक सांगू का माऊली, स्त्रीचा पती हा परमेश्वर, स्त्रीचा पती हा देव, बाकीचं काहीच नाही तुमच्या डोक्यात आलूच नका. आतापर्यंत कीर्तन ऐकले ना? कीर्तन आतापर्यंत तुम्ही ऐकले का? पहिले कीर्तन ऐकलं ना? कीर्तन ऐकलं ना? मग किती माझ्या मावल्या पतीचं दर्शन घेते अहो. दर्शनाचं जाऊ द्या, पण कमीत कमी हे मांग आहे तेवढं तर इडा ना ते येण्याच बोलायचं. काय बोलावं तुम्हाला? की बाबा आधी नाही अंती नाही अवसानी, मग काय खा. स्त्रीचा पती हा परमेश्वर आणि पतीचं दैवत अखंड असणारा भगवंत हे गेल्यानंतर आधी नाही अंती नाही त्या अविनाशी स्वरूपामध्ये मिलन होतं. हे महाराज तिसरं आम्हा सुईताचा धंदा. तुम्हा सारखे भावे तू सुईताशी मुकावे. वेळ लागलं पाहिजे, पिस लागलं पाहिजे. पिस म्हणजे तुकोबा काय म्हणतात, वेडा झालो वेडा सांगून दमलो. अरे आळंदीला चला काय उपयोगी, अरे पंढरपूरला चला काय उपयोगी. एखादच कोणा सांगितलं वेडा झालो. वेडीच्या गावी आलो का हरीच्या आलो जागर. मला वाटलं का माझच व्हायरस नसलं का. सावध झालो हरीच्या प्रमाणे इकडे चालय ये मधील
म्हणजे ऐका ना, हे तुम्हाला घोटाळा सांगतो, आपला घोटाळा त्याला जर येत नव्हतं, त्याला येत नव्हतं, त्याला म्हणायचं काही कामच नाही ना. आणि हा कोपऱ्याला चुना काढून लावतो, त्याला जर येत नव्हतं. तुम्हाला एक सांगू का महाराज, ऐका, आपल्याला तहान लागली, तहान एखाद्या धाब्यावर जर बाबा दिसला, गाडी उभी असली, बिस्लरीचं पाणी, ते रात्री नाही ते बडबड करायचे, ते कीर्तन चालू होते, ते तुम्ही धाब्यावर पाहिजे. हा उभ्याला मग तुम्ही तिसऱ्याला फोन करतो, तुम्ही पाहिला. म्हणजे ऐका ना, आपण काय म्हणलो, आपण किती गोड राहिलं याची किंमत शून्य. म्हणून क्लिअर करून दिलं भावनेच्या भरात. ठीक आहे, बोलला हे बरोबर आहे. आपल्याला प्रमाणाची एवढीच गरज आहे, बियाणा झालो. ऐका, योगमेरासाठी वेडे होत्या लोक. सिर्फ तुम्हारे लिए मैं कुछ भी कर सकता हूं. तू जर नसली लगेच नालायकांसाठी येडे का होत्या. अरे देवासाठी हो ना, हे देवासाठी वेडा झाला पाहिजे, धनासाठी रोग झाला. रोग तुम्हाला सांगतो, हा रोग आहे ना, माणसाला सरळ नेत नाही. मागापासून सांगितलं, कीर्तन म्हणजे खाय, कीर्तन म्हणजे खाय, उलटा आला सरळ मारावा. म्हणून हा कार्यक्रम कीर्तन म्हणजे याच वेळ लागला पाहिजे. वेळ कुणाचाही लागून नका देऊ, ज्याला गरजच नाही. देवाला गरज आहे आपली, आपली देवाला गरज आहे, म्हणून आपण जिवंत आहे, नाही तर कधी बटन दाबला असतं. अजून तू बघले बाण मी हाय रे, तू टेन्शनच घेऊ नको. पारतवलीची बाय खेचितो, पारतवले डोळे काढितो, तुला हातपाय आपटायला येतो. मी हाय, तुला हातपाय आपटायला येतो. तो बंट्या येऊन दे, नाही तर बंटी येऊन दे, नाही तर घंटी वाजू दे, तो कार्यक्रम मी येतो. तू टेन्शनच घेऊ नको रे, तो पार मी लाकडं रचितो, तू घाबरूच नको रे. तुला पार मी तुपला येतो, तू पेटला नाही. तू टेन्शनच घेऊ नको रे. नाही झालं तर पाणी पडलं तरी लपडा घाली तू. मी आहे. नाही कळलं. विठाल वेडा झालो. हा यांना जाऊ दे खाली. हे जा पप्पा पकड, जा पप्पा म्हणते, पप्पा म्हणते तुमच्याकडे म्हणतात ना पप्पा. पहिलं नव्हतं, पहिलं बाबा म्हणायची, दादा म्हणायची, बाबा म्हणायची, पप्पा पप्पा. आता उल्लेख करू घ्यायचा नको नको करू. म्हणाल तर करतो पप्पा म्हणजे करून टाकतो. पहिलं जीव प्राणी मात्रेला होतं माप, आणि आता आहे माप. बरोबर ना. गाय बैल अनेक पशु पक्षी त्याला आहे माप. म्हणजे काय होतं माहिती का, गाय जणली तर बैल समजून घ्यायचं. मला काय म्हणायचं ते ओपन बोलायला लावायचं नाही, नारदाची गादी. हा, आपण बोलवतो म्हणजे ते कापूस चोळून कवर दाबीत राहायचं असं नाही. ओपन द्यायचं, बसलं तर बसलं त्या मरती, काही घेण नाही. पहिलं होतं माप, आता सत्ययुगामध्ये होतं माप. पहिलं म्हणजे जरा बरं होते बा, मोठमोठे दांडका त्या मिशा बिशा राहत्या. आता फुटतच नाही. आता काय झालं त्या मिशाही फुटायचं. मग सुपरमॅक्स महाग झालं, काय झालं राहिलेच नाही. मग कोणला काय बोलावं, कोणला ओळखा, नवर देऊ, कुणी कुणी ड्रेसही सारखे. त्याच्यामुळे होतं नाही. आता काय जीव प्राण्याला होतो माप. आता आपल्याला नाही राहिलं. ऐका बरं का, माणसाला नाही राहिलं माप, त्याचं झालं पाप. त्या पापापासून आलेली आवलाच आपल्याला पप्पा म्हणते. पप्पा पप्पा. तुम्हाला एक बार बोलू का, जेवण करायला बसा. मला एक ऐका मग तसं, तुम्ही जेवण करायला कसा बसा आणि एखाद्या घाणीचं नाव घ्या बरं, जेवण जाईल, जेवण जाईल. अहो ते बापाला पप्पा म्हणतो, म्हणजे पापापासून झालेली आवलाद याचं नाव पप्पा. अरे बापाचा आदर पाळा. चालू आहे ना आता, कसं आहे वर्ष
शस्त्राचं चालू आहे ना आतापर्यंत जागे दिसपिंड का मरा त्या लवकर काय झालं लोकांना लोक काय कळणार विठाला विठाला तू कवर आहे म्हणजे बाबा वेळ लागलं पाहिजे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगी महलों में पली बन के चुप चली मीरा रानी दीवानी माणसाला वेळ लागलं पाहिजे वेळ कशाचं नका लागू वेळ वेळ प्रेमाचं नका लावू वेळ पैशाचं नका लावू वेळ प्रतिष्ठाचं नका लावू वेळ परमार्थाचं लावा परमार्थाचा वेळ लावा दिंडीत फुगडी केली ना आपण म्हणतो किसन पाटलाची बायको बिघडली करीत आपण नाही पण आपण वर येतो तुकोबर आहे म्हणले वेळ लागलं पाहिजे मग या भगवंताचं वेळ लावून घेणं का तो भगवंत आपलं होणं म्हणजे वेळ लावून घेणं म्हणजे भजन करा विठोबा तुला येणार आहे तू टाळण्याचा प्रयत्न कर खूप टाळण्याचा प्रयत्न कर पण तुला मृत्यू हा येणार आहे म्हणजे काय माहितीये का कुणीतरी सांगितलं पाहिजे आमची दादा वाऱ्या करायची हो आमचे भजन गायचे कमीत कमी येत नाही ना तरी भजनाला जायचे भजन ऐकायचे सप्त्याला जायचे उत्तमचे उरे कीर्ती उत्तम उत्तम म्हणजे मला सांगा उत्तम म्हणजे एक नंबर उत्तम म्हणजे चांगला चांगला म्हणजे चांगल्यातला चांगला त्यांची कीर्ती आजपर्यंत राहिली त्याचं कारण असं आहे की आपल्या छायेखाली आपल्या छत्राखाली हो उत्तमची उर्दी कीर्तिमान मग तुकोबा राय सांगते बाबा तुम्हाला मृत्यू येणार आहे मृत्यू हा अटळ आहे हा येऊ शकतो फक्त कीर्ती रूपाने तुम्ही राहावं हे अभंगाचं का मरण्याची
किरती मागे किरती मागे किरती मागे ये माई कर दुखाते जनाबी किरती माये के दुखाते जनाबी किरती माये के दुखाते जनाबी किरती माये के दुखाते Ah
काय झालं असतं हे बघायचं हे तसं टुवायचं याने आपल्याला परत बोलवणंच नसतं हे खबर आहे काय चाललंय असं आपला तो एक देव करून घेवा ती देवीने जीवा सुख नाही येरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपली आयशी लावी मनापिशी गोविंदाची तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे हो या ठिकाणी महाराज आमचे चंद्रकांत महाराज ब्रह्मलीन झाले वैकुंठवासी म्हणून या ठिकाणी त्यांना वर्ष श्राद्ध निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे परंतु वाटलं होतं सकाळी आपण जर आलो इथं तर कोणीच नाही मग उसतही जाता येणार नाही आता करायचं काय पण खरंच तुम्ही विद्वान तुमचे नाव मला तुमचे नाव तर मी जाणू शकत नाही मला एकदम नाही आमचे भाऊसाहेब महाराज यांना तर ओळखतो परिचय खूप आमच्या तालुक्यामध्ये यांना जणू तुकोबा समजतात इथल्यापेक्षा ते निघलं काय निघलं ते काय बुवा तो माणूस म्हणजे सांगतो आमच्या तालुक्यामध्ये महाराजांना माऊली समजतात तुम्ही काय समजायचं तर तुम्ही आता समजायचा विषय आला काय तर या ठिकाणी वर्षश्राद्ध निमित्त या माऊलीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात सर्वांचे धन्यवाद मानतो सर तुमचे नाव माहित नाही ना सिंधू गोसाना विठ्ठल भाऊ आता यांना मी माहित नाही पण तुम्ही ओळखता ना नाही तर गेल्यावर म्हणा बाबांना नाव घ्यायला लागत होतो फक्त एवढे आहे बा रामदास महाराज गायकवाड हरिभक्त पारायण इगतपुरीकर जसं म्हणून जाता जाता इतकेच सांगितले की बाबा तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मग जाता जाता भगवंताकडे अशी अरदास करायची की या कुटुंबावर छायाचित्र भगवंताचं राहो आणि गेलेले हे चंद्रकांत महाराज ब्रह्मस्वरूपामध्ये मिळाले या भगवंताच्या अस्तित्वामध्ये मिलन हो हो आणि हे कुटुंब सदैव सुखाचं राहो एवढं बोलून शिवेला पूर्ण ग्राम्याने